पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरण आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी इथल्या घराबाहेर 24 तास पोलिसांचा पहारा आहे, तर कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत। ओमराजेंच्या घराबाहेरून सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। पवनराजे निंबाळकर आणि समद काजी या दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल आणि दुसरीकडे पक्षांतराची जी खासदारांची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 24 तास पोलीस घराच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। खरं तर Y+ सुरक्षा जी आहे ती खासदारांना या पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे घर आणि निवासस्थान जे आहेत त्यासोबतच कार्यालय या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता आपण ओमराजे निंबाळकर यांचं गोवर्धनवाडी येथील हे घर आहे। ओमराजे कुटुंबासह याच घरी वास्तव्याला असतात। या घराबाहेरचा हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो 24 तास इथं ठेवण्यात आलेला आहे। खरं तर निकालाच्या पार्श्वभूमीवर निंबाळकर कुटुंबीय जे आहे ते पुण्याला गेलेलं आहे। घरामध्ये सध्या कोणीही नाही आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जी आहे ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। 16 तारखेला निकालाची तारीख होती, त्यावेळेसच निंबाळकर कुटुंबीय जे आहे ते पुण्याला गेलेलं होतं, ते परतलेलं नाही आहे। ओमराजे देखील पुण्यातच असल्याचं त्यांच्याकडनं सांगितलं जाते आणि आज 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल येण्याची जी आहे ती शक्यता आहे। त्यामुळे या निकालानंतर ओमराजे आहे त्यांची राजकीय भूमिका पुढची आहे ती स्पष्ट करणार आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं हा सुरक्षित बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, गोवर्धनवाडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत मेळावा होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करतील। या मेळाव्याला मुंबईतील सर्व पदाधिकारी हजर राहतील। यासोबतच पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनाही या मेळाव्यासाठी बोलावण्यात आले। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात हा मेळावा पार पडेल। राज्यात शिंदेंकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता राज ठाकरे यावर काय भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। यंदा एल निनोमुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचं आवाहन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिंडी प्रमुखांना केलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडी चालकांसोबत पालकमंत्री विखेंनी बैठक घेतली आहे। या बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या 200 दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते। यांना दिंड्यांचं नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेला 3,86,00,000 रुपये निधी मंजूर झालाय। या माध्यमातून वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंगल कार्यालयांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हा जो काही एल निनोचा इफेक्ट आलेला आहे आणि पावसाळा लांबच चाललेला आहे, त्यामुळे पालख्यांच्या व्यवस्थेवर सुद्धा मोठा ताण येणार आहे। म्हणून त्याने विनंती केली, यंदा काय आपल्याला विनंती काही संख्यात्मक काही कमी करण्याचा विचार करता येईल का? कारण इतक्या लोकांना टँकरनं पाणी पुरवठा करणं, टँकर तेवढे उपलब्ध होणं किंवा त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं, एक विनंती केली आम्ही, परंतु तो एक मुद्दा आज चर्चेला गेला होता। रविवारी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी एनटीएनं व्यापक तयारी केली आहे। परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आज देशभरात मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हजारो सोशल मीडिया, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप खाती बंद केली आहेत। ऑनलाईन माध्यमातून समाजकंटक या प्रक्रियेत कोणताही व्यत्यय आणू शकणार नाहीत याची खात्री करण्यासाठी कमांडोज परीक्षेशी संबंधित प्रत्येक जिल्हा आणि केंद्रावरून येणाऱ्या डिजिटल माहितीवर बारीक लक्ष ठेवतील। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाईल। 674 समन्वयक आणि 6500 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एनटीएनं सुमारे 2 लाख कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे। स्थगिती उठवण्यासाठी नाशिक महापालिकेनं केलेला अर्ज राष्ट्रीय हरित लवादानं फेटाळून लावलाय। तसेच ही स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत अर्थात 14 ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे। एप्रिलमध्ये वृक्षतोडीला स्थगिती दिल्यानंतरही शहरात काही झाडं तोडल्याच्या आक्षेपावर महापालिकेनं अद्याप म्हणणं मांडलेलं नाही। यासाठी त्यांना 2 आठवड्यांची अंतिम मुदत लवादानं दिली आहे। शहरात पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींची विकास कामं हाती घेण्यात आली आहेत। मात्र त्या अंतर्गत रस्ते, पूल, घाट आदी कामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा विषय वादात सापडलाय। तपोवन वगळता इतरत्र 4 ते 5,000 झाडं तोडली जात असून यामध्ये मोठ्या संख्येनं जुन्या वारसा वृक्षांचा समावेश असल्याचं वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे। दुसरीकडे आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून वृक्षतोड झाल्याचा दावा महापालिकेने केलाय। या विषयावर पर्यावरण प्रेमी आणि महापालिका यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे।
कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाल्यानं गोंधळ उडालाय. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली झटापट झाली आहे. या दरम्यान एक महिला बेशुद्ध पडली आहे. दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेऊन परतणाऱ्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या स्वागतासाठी टीएमसी कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले होते. त्यावेळी भाजपचे लोक विमानतळावर आले आणि त्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप टीएमसीनं केलाय. सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी हुगळीमधल्या तारकेश्वर इथे आयोजित पश्चिम बंगाल दिन सोहळ्याला उपस्थिती लावतील. त्यावेळी पंतप्रधान मोदी रेल्वे, कृषी, ग्रामीण विकास, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक विकास कामांचंही उद्घाटन करतील, लोकार्पण करतील. तसंच ते सभेला संबोधितही करणार आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत 23व्या हप्त्याचे वितरणही यावेळी केले जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.